नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. इवन दो आपण त्यांची सगळी रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतची जी काय प्रक्रिया असते ती सगळी करून देतो. आणि यासाठी आपण महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध आहोत. अनेक वर्षापासून आपण या व्यवसायात असल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स आपल्या माध्यमातून झालेले आहेत. त्यामुळं 2026च्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायचे असल्यास आपण निश्चितपणे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता. प्रत्यक्ष येऊन आपण काउन्सिलिंग जॉईन केली तर त्या संदर्भातली काय काय प्रक्रिया आपण करतो ते पण तुम्हाला आपण समजून सांगत असतो. परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत की जे संभाजीनगर शहरामध्ये न राहता इतर ठिकाणी राहतात, दूर राहतात, शहरापासून इतर शहरांमध्ये राहतात. अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आमच्याकडं ऑनलाईन पद्धतीनं काउन्सिलिंग घेता येते आणि त्यांची रीतसर प्रवेश प्रक्रिया करून देण्याची जबाबदारी आपण त्या ठिकाणी घेतो. अर्थात ॲडमिशन हे मेरिट बेसिसवर मिळतं, परंतु कुठेही कुठल्याही प्रकारची चूक न होता अगदी स्मूथली सगळी ॲडमिशन प्रक्रिया जी असते ती आमच्या वतीनं आपल्यासाठी पार पाडली जाते. रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशन मिळेपर्यंतचा जो सपोर्ट असतो तो तुम्हाला दिला जातो. त्यामुळं 2026च्या संदर्भाने आपल्यापैकी कुणालाही मेडिकल प्रवेश प्रक्रिया असेल किंवा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया असेल, या दोन्ही प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने तुम्ही आमच्याकडं एनरोल नक्की करू शकता. गेल्या अनेक दिवसापासून जवळजवळ एक 6-7 दिवसापासून आपण कुठलाही व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे. नीट परीक्षा झाल्यानंतर केवळ एक व्हिडिओ आपण विद्यार्थी पालकांसाठी शेअर केलेला होता. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत इतर काही यूट्यूबर्स आहेत त्यांच्या माध्यमातून पोहोचल्या असतील. त्या विषयाला मी सविस्तर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा आज दुपारच्या नंतर एखादा व्हिडिओ पोस्ट करून बोलेलच. परंतु नीट परीक्षा झालेली आहे, ऑफिशियल ॲन्सर कीसुद्धा रिलीज झालेली आहे आणि आपल्याकडं आता आपला स्कोअर उपलब्ध झालेला आहे. तर आलेल्या स्कोअरवर काय काय पॉसिबिलिटीज आहेत, काय काय होऊ शकतं, किंवा आपलं जर टार्गेट असेल की आपल्याला MBBSला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा BMSला घ्यायचं असेल किंवा BDSला घ्यायचं असेल, आपल्या स्कोअरवर ते पॉसिबल आहे का, यावर्षी कम्पेअर टू लास्ट इयर 2024 प्रमाणे पेपर होता अशी बऱ्यापैकी चर्चा आहे. पेपर इझी असल्यामुळं बऱ्याच मुलांना चांगले मार्क्स आलेले आपण पाहतो आहे. अर्थात ते त्यांनी ऑफिशियल ॲन्सर कीप्रमाणे काढलेले आहे. फायनल रिझल्ट अनाऊन्स होण्यासाठी अजून आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. परंतु ओव्हरऑल सिनारिओ पाहता मुलांना मार्क्स बऱ्यापैकी हायर साईडला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर या संदर्भाने आलेल्या स्कोअरवर काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात या संदर्भानं चर्चा करण्यासाठी तुम्ही ऑफिसला नक्की व्हिजिट करू शकता. ऑफिसला आल्यानंतर जी काय माहिती तुम्हाला दिली जाते, समजून सांगितलं जातं, जी काय प्रोसेस आहे त्याबद्दलची माहिती दिली जाते. तर हे बेसिक गोष्टीसाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसतात. तुम्ही येऊन सगळी माहिती समजून घेणं अपेक्षित आहे. कागदपत्राची कुठली तयारी तुम्ही केली पाहिजे त्याबद्दलची सुद्धा परिपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाते आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये मग तुम्ही एनरोलमेंटसाठी फीस भरून जॉईन होऊ शकता. जे पालक ऑफिसपर्यंत येऊ शकत नाही, जसं की खूप अभिमानानं मला सांगावंसं वाटतं, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं हे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे. तसं तर जॉग्राफिकली महाराष्ट्राचा हा सेंटर पॉईंट आहे. परंतु अगदी मोठ्या मोठ्या शहरातले विद्यार्थी दरवर्षी आपल्याकडं एनरोल होतात. मुंबईसारख्या शहरातनं, पुण्यासारख्या शहरातनं, नागपूरसारख्या शहरातनं, अशा मोठ्या मोठ्या शहरात अनेक काउन्सिलर्स कदाचित त्या ठिकाणी असतीलही. परंतु आपल्यावर त्यांचा ट्रस्ट आहे, तेवढा पालकांचा, विद्यार्थ्यांचा आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनं काउन्सिलिंग आमच्याकडे घेतात आणि आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे. आपण जे काय काउन्सिलिंगसाठी आपले एनरोल झालेले विद्यार्थी आहेत त्यांची अगदी व्यवस्थित सगळी प्रवेश प्रक्रिया जी ती पूर्ण करून दिलेली आहे. रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतची जी काय प्रक्रिया असते ही सगळी जबाबदारी आम्ही घेतो. यासाठीची टीम आमच्याकडे उपलब्ध असते. फॉर्म भरणं असेल, तुमचं डॉक्युमेंट स्कॅनिंग असेल, अपलोडिंग असेल, फीस पेमेंट असेल, त्यानंतर चॉईस फिलिंगचा पार्ट असेल, वेळोवेळी सगळे अपडेट्स पाठवणं असेल, अगदी सगळ्या गोष्टी ह्या आमच्या टीमच्या वतीनं केल्या जातात. यातल्या बऱ्याचशा गोष्टी, विशेषतः पालकांचे काही शंका असतील, अडचणी असतील, त्यांचे प्रश्न असतील, ते सगळे मी स्वतः अटेंड करतो. बऱ्याचदा आलेले कॉल मीच स्वीकारतो किंवा मीच रिसीव करतो. एखाद दुसऱ्या केसमध्ये पालक माझ्यासमोर बसलेले असतील तर मग मात्र मला कॉल घेणं पॉसिबल होत नाही. परंतु आता सध्या तेवढं
रश नाही आहे किंवा तेवढी गर्दी नाही आहे. परंतु जसं जसं रिझल्ट जवळ येऊ लागतो तेव्हा पालकांचा प्रचंड फ्लो असतो. आत्तापर्यंत आपण 2018पासून या प्रोसेसमध्ये आहोत. तर 5-6 हजार विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स केले असतील. ॲव्हरेज 700-800 विद्यार्थी आपल्याकडं दरवर्षी असतात. याही वर्षी ऑलरेडी बऱ्यापैकी एनरोलमेंट झालेले आहेत. तुमच्यापैकी कुणालाही ऑनलाईन किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आपलं आमच्याकडं स्वागत आहे. दोन्हीच्या प्रवेश प्रक्रियेच्या फीसमध्ये थोडी तफावत आहे. ऑनलाईनमध्ये ऑफलाईनपेक्षा थोडी फीस जास्त असते. त्याचं कारण असं आहे, ऑनलाईन काउन्सिलिंग घेणाऱ्या विद्यार्थ्याला पालकांना आपल्या ऑफिसपर्यंत येण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांचा येण्याजाण्याचा वेळ वाचतो, येण्याजाण्याचा खर्च वाचतो, होणारी दगदग, इथं आल्यानंतर होणारी वेटिंग, हे सगळं त्यांचं टाळलं जातं आणि अगदी घरी बसून सगळ्या प्रक्रिया आम्ही ते घरी बसून असतात आणि या ऑफिसच्या माध्यमातून त्यांची सगळी प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं जे काय प्रोसेस असते ती आमच्या वतीनं पूर्ण केली जाते. त्यामुळं ऑनलाईन काउन्सिलिंग घ्यायची असेल किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग घ्यायची असेल, आपण ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटचे नंबर तुम्हाला गुगलवर भेटतील किंवा कुठेही तुम्ही यूट्यूबला तर आपले बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले असतात. तिथंसुद्धा तुम्हाला नंबर भेटतील. तरीही सगळ्यांच्या परिचयाचा आणि सोपा नंबर तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतो. 9481121212 9481121212 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. तुमची रिक्वायरमेंट डॉक्युमेंटच्या संदर्भानं असेल तर तुम्ही तिथं मेसेज करा की सर डॉक्युमेंट लिस्ट पाठवा. ॲड्रेस पाहिजे असेल तर ॲड्रेस पाठवा. हे सगळ्या इमेज फॉर्ममध्ये आमच्याकडे रेडी असतात. तुमचा व्हॉट्सअपला मेसेज आल्यानंतर तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी जे तर लगेचच व्हॉट्सअपला तो रिप्लाय पाठवतो. जर आपल्याला गुगल मॅपची लिंक पाहिजे असेल ॲड्रेसच्या संदर्भानं किंवा ॲटो रिप्लायमध्ये तुम्हाला बाकी काही डिटेल्स पाहिजे असतील तर एक दुसरा बिझनेसचा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरसुद्धा तुम्हाला मेसेज करता येईल. खूप मेसेजेसचा फ्लो असतो. बऱ्याचदा पेरेंट्सनी एकदा हाय मेसेज पाठवलं तर इमिजिएट अपेक्षित असतं की त्यांना काहीतरी रिप्लाय आमच्याकडनं गेला पाहिजे. परंतु तो मॅन्युअल व्हॉट्सअप जे असतं रेग्युलर व्हॉट्सअपला ते होत नाही. बिझनेस व्हॉट्सअपमध्ये मात्र तुम्हाला इमिजिएट आमच्याकडनं रिप्लाय येतो. त्यामुळे 9922250200 हा एक ॲडिशनल नंबर शेअर करतो. या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप ॲड्रेसची लिंक भेटेल आणि इतर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हाय पाठवता येईल. डॉक्युमेंट लिस्ट पाहिजे किंवा इतर कुठल्या गोष्टी पाहिजे असतील तर ते तुम्हाला पाठवता येतील. सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करतो. तो ग्रुप तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट सध्या जॉईन करू शकता. जे काय रेग्युलर अपडेट्स असतात त्या तुम्हाला त्या ठिकाणी शेअर केल्या जातात, जेणेकरून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लवकर माहिती होतात. व्हिडिओच्या माध्यमातून असतील किंवा आलेल्या नोटीस त्या ठिकाणी पोस्ट केल्या जातात त्या माध्यमातून असतील. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जे काय रेग्युलर अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि कुठलीही चूक न होता तुमची प्रवेश प्रक्रिया स्मूथली मार्गी लागेल. आता हे झालं आमच्याकडं काउन्सिलिंग तुम्ही एनरोल करताय तर कशा पद्धतीनं आपण सेवा देतो त्या संदर्भानं. परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट काउन्सिलिंग जॉईन करत असताना काउन्सिलिंगमध्ये खूप बारकावे आहेत. इतकं सहज सोपं नाही आहे. आज आपण बघतो आहे की खूप सारे यूट्यूब चॅनल्स या सगळ्या सेक्टरला पाहून याच्यामध्ये वेगवेगळे काउन्सिलिंगच्या संदर्भानं व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटत असतील, रील्स पाहायला भेटत असतील. तर ही काही टीका नाही आहे, परंतु मुद्देसूद प्रॉपर मार्गदर्शन करण्याचा आपला भरपूर अनुभव आहे. यामुळं हजारो विद्यार्थ्यांना याचा पूर्वी फायदा भेटलेला आहे आणि हे ट्रॅक आहे आपला. त्याच्यामुळं नवीन येणारा व्यक्ती आणि अनुभवी व्यक्ती थोडा फरक असतो. अर्थात तुम्ही तुमच्या सोयीनं कुठेही काउन्सिलिंग जॉईन करा असं माझा सल्ला राहील. कारण शेवटी काउन्सिलिंग घेतल्यानं बऱ्यापैकी बेनिफिट्स होतातच. फक्त कुठेही चूक न होता आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या संदर्भाने हा कॉल तुम्हाला घ्यायचा असतो. सो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा आणि या संदर्भानं जे कोणी ऑनलाईन काउन्सिलिंग घेऊ इच्छित असतील त्यांनी नक्की कॉल करा, माहिती समजून घ्या आणि मग तुम्हाला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून आल्या तर मग तुम्ही नंतर एनरोलमेंटचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकता. सो जे इच्छुक असतील त्यांनी नक्की ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटला संपर्क करा. या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे जशी एक्झाम झाली त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचल्या असतील. जसं की पहिले
वेगवेगळ्या क्लासेसच्या आन्सर की उपलब्ध झाल्या. NTAने रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये यावेळेस लगेचच ऑफिशियल आन्सर की उपलब्ध करून दिली. या दरम्यानच्या काळामध्ये आता मागच्या काही दिवसामध्ये 1-2 दिवसात पेपरचे क्वेश्चन्स हे ऑलरेडी काही लोकांकडे उपलब्ध होते किंवा पेपर लीक झाल्याच्या संदर्भाने काही न्यूज तुम्ही पाहिल्या असतील. तर यावर डिटेलमध्ये वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की बोलेल. तुर्तास जो का आपला स्कोर येतो आहे ऑफिशियल आन्सर की प्रमाणे तो आपण काढावा. या स्कोरवर आपलं जे काय ॲडमिशनचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या संदर्भाने काय काय करता येईल याची चर्चा करण्यासाठी तुम्ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. त्याचं कारण असं आहे, MBBS जरी करायचं असेल तर MBBSच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये खूप टप्पे आहेत. एक पहिला टप्पा असतो मेरिटवर गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशनसाठी जाणं. दुसरा टप्पा असतो मेरिट बेसिसवर सेमी गव्हर्मेंट नंबर लावणं. हे दोन्ही पॉसिबल नसेल, अर्थात स्कोअर कमी असल्यामुळं, तर मग कुठले पर्याय असतात तर डीम युनिव्हर्सिटीचा पर्याय असतो. IQ कोट्यातनं स्टेटच्या सेमी गव्हर्मेंट कॉलेजला प्रवेश घेण्याचा पर्याय असतो. हेही आपलं बजेट नसेल तर अदर स्टेटमध्ये आपल्याला जाता येतं, जसं की तेलंगणा असेल, UP असेल, बिहार असेल. तेही आपल्याला पॉसिबल नाही आहे, तेवढं आपलं बजेट नाही, तर मग अजून कुठले पर्याय आहे. तर हे सगळं चर्चा करण्यासाठी तुम्ही नक्की एकदा यावं. बऱ्याचदा पालक फोनवरच सगळ्या माहितीची अपेक्षा करतात, परंतु तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. माझा स्वभाव आहे की मी एकदा माहिती द्यायला लागलो तर परिपूर्ण माहिती देतो आणि बऱ्याचदा मग तो कॉल 7 मिनटं, 8 मिनटं, 10 मिनटापर्यंत होतो. पण त्या दरम्यान 50-50 मिस कॉल पडतात आणि मग ते 50 मिस कॉलला प्रत्येकाला तर कॉलबॅक करणं पॉसिबल होत नाही. म्हणून ज्यांना शक्य असेल नक्की ऑफिसला व्हिजिट करा. खूप सारे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते MBBSचे असतील, ते BDSचे असतील, ते BMSचे असतील आणि हे फुलप्रूफ आहेत. आत्तापर्यंत ज्या केसेस आपण हातात घेतल्या, जे काय ॲडमिशन्स आपण हातात घेतले, मेरिटवरचे असतील तर ते मेरिटवर लागले. ज्यांनी मॅनेजमेंटच्या संदर्भानं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल केलं असेल तर त्यांचे प्रवेश आपण पूर्ण करून दिलेले आहेत. प्रचंड मोठा अनुभव आपल्या गाठीशी आहे. त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. ज्यांना येणं शक्य नसेल त्यांनी कॉल करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.